हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये फार्मासिस्ट वॅकन्सीज असणार आहेत. तर याच्या रिलेटेड मित्रांनो नवीन नोटिफिकेशन आलेले आहे. कशाच्या रिलेटेड? नवीन सेवा नियम. म्हणजे मित्रांनो, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जे काही फार्मासिस्टच्या वॅकन्सी असणार आहेत, औषध निर्मात्याच्या वॅकन्सी असणार आहेत, याच्यासाठीचं मित्रांनो नवीन सेवा नियम काय असणार आहे. म्हणजे मित्रांनो, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ज्या वॅकन्सीज आहेत याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल, कोणते स्टुडंट या एक्झामसाठी अप्लाय करू शकतात, याची डिटेल इन्फॉर्मेशन मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज असतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन असतात, तर यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी आरोग्य विभागाची फार्मसिस्टची खूप चांगली आणि मोठी वॅकन्सी येणार आहे, याच्यासाठीच तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल, क्वालिटी स्टडी मटेरियल पाहिजे असेल, जेणेकरून तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे, तर या ऑफिशियल नंबरवरती तुम्ही मित्रांनो व्हॉट्सअप मेसेज करू शकता. किंवा मित्रांनो, तुम्हाला आरडी फार्माची स्पेशल बॅच जॉईन करायची असेल तरी पण या नंबरवरती मेसेज करू शकता. आणि सोबतच मित्रांनो, आपण फार्मा कोव्हिजिलन्स जो प्रायव्हेट सेक्टर आहे त्याच्यामध्ये बी फार्म असताल, तुम्ही एम फार्म असताल, तर फार्मा कोव्हिजिलन्स आयटी सेक्टर मध्ये खूप चांगला जॉब आहे. तर या जॉबला तुम्हाला जायचं असेल, त्याच्यासाठीचा कोर्स तुम्हाला करायचा असेल, तर मित्रांनो आरडी फार्मा थ्रू 1 सप्टेंबर पासून नवीन बॅच इकडे चालू होतोय. याच्यामध्ये एनरोल करायचं असेल तर आपला जो आरडी फार्माचा ऑफिशियल नंबर आहे यावरती लवकरात लवकर मेसेज करू शकता. मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर याच्यामध्ये आपण बघणार आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे जे नवीन सेवा नियम आहेत त्याच्यामधली पात्रता काय असणार. मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता हे कोल्हापूर महानगरपालिका सेवा प्रवेश सर्वांचे वर्गीकरण नियम 2025 ला मान्यता देण्याबाबत. तर याच्यामध्ये जर मित्रांनो आपण बघितलं तर हे 6 ऑगस्ट 2026 ला आलेलं नोटिफिकेशन आहे. तर याच्यामध्ये आपण खूप सारे पदे आहेत, पण आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती जे काही फार्मासिस्ट ज्याच्यामध्ये डिप्लोमा आणि डिग्री स्टुडंट इलिजिबल असतात असेच पद बघतो. तर याच्यामध्ये आपण जे पेज नंबर असणार आहे तिथे आपल्या जे काही औषध निर्माता आहे म्हणजे डी फार्म बी फार्म इलिजिबल आहेत, तर ते पदच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन आपण इकडे बघणार आहोत. तर याच्यामध्ये जर मित्रांनो आपण बघितलं तर 180 नंबरला तुम्ही इथे बघू शकता. 180 नंबरला श्रेणी 3 आरोग्य सेवा मिश्रक. तर मित्रांनो, मिश्रक म्हणजे औषध निर्माण अधिकारी, फार्मसी ऑफिसर, कुठे फार्मासिस्ट म्हणलं जातं, कुठे मिश्रक म्हणलं जातं, कुठे फार्मसी ऑफिसर म्हणलं जातं. तर याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाहीये. तर मित्रांनो, हे जे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये मिश्रक पद असणार आहे, औषध निर्माता पद असणार आहे, फार्मासिस्ट असणार आहे, तर याची जी भरती इकडे होणार आहे ती सरळ सेवेनुसार, म्हणजे जेवढे पण पद इकडे असणार ते 100% पद हे सरळ सेवेनुसार होणार आहे. कारण या नोटिफिकेशन मध्ये जर बघितलं तर अदर पद आहे वरिष्ठ मिश्रक. तर याच्यामध्ये वरिष्ठ मिश्रक जे असणार आहे ते पद उन्नतीनुसार होणार आहे. म्हणजे ऑलरेडी जो 3 वर्षापासून मिश्रक या पदावर काम करत आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये, त्याला तिथे पद उन्नती भेटणार. म्हणजे वरिष्ठ मिश्रक जे आहे हा पोस्टची वॅकन्सी येणार आहे का? नाही, तिथे पद उन्नती भेटणार. म्हणजे जो आधीपासून काम करतोय त्याला तिथे वरिष्ठ मिश्रक बनवलं जाणार. पण मित्रांनो, जे मिश्रक पद आहे याच्यासाठी सरळ सेवा होणार. म्हणजे याच्यासाठी वॅकन्सी नोटिफिकेशन येणार आहे आणि याच्यासाठीचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया तो बघणं खूप गरजेचं आहे. तर याच्या आधी जे महानगरपालिकेमध्ये वॅकन्सी येत होत्या त्याच्यामध्ये डिप्लोमाला इलिजिबल केलं नव्हतं. पण या नोटिफिकेशन मध्ये जर तुम्ही बघितलात तर मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून बी फार्म पदवी ऑब्लिक डी फार्म पदविका, म्हणजे मित्रांनो तुमचं डिप्लोमा इन फार्मसी झालेला असेल तरी पण तुम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या वॅकन्सीमध्ये इलिजिबल आहात. आणि मित्रांनो, याच्यासाठी आपण आरडी फार्मा चॅनल थ्रू खूप प्रयत्न केलेत की डिप्लोमा स्टुडंटवर अन्याय झाला नाही पाहिजे. आणि मित्रांनो, ESIC मध्ये पण डिप्लोमाला रिमूव्ह केलेला आहे, त्याच्यासाठी पण आपले प्रयत्न चालू आहेत. स्टुडंटले खूप साऱ्या स्टुडंट सोबत आपण कॉन्टॅक्ट केलाय, तिकडे खूप सारे आवेदन आरोग्य मंत्र्याला असेल, त्याच्यानंतर मेल करणं असेल, त्या गोष्टी आपण करतोय जेणेकरून डिप्लोमा स्टुडंट पण सगळीकडे इलिजिबल
होणार आहेत. तर मित्रांनो, महानगरपालिकेमध्ये जर बघितलं तर इथे डिप्लोमा पण इलिजिबल आहेत आणि जे स्टुडंट बॅचलर आहे डिग्री झालेले ते स्टुडंट इलिजिबल आहेत. आणि सोबतच तुम्हाला मित्रांनो फार्मसीची कुठलीही एक्झाम असेल तर जे काही आपलं महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असतं ते लागतं. आणि मित्रांनो इथे आणखीन एक अट आहे, म्हणजे ज्या स्टुडंटला 2 इयरचं एक्सपिरियन्स असेल त्यांना प्राधान्य भेटेल असं इकडे दिलेलं आहे. तर मित्रांनो, तुमचं डिप्लोमा झालेलं असेल, डिग्री झालेले असेल, असे सर्व स्टुडंट मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जे काही अपकमिंग डेज मध्ये फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येणार आहेत तर त्या सर्व वॅकन्सीसाठी इलिजिबल आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला ही एक्झाम देता येईल. त्याच्यासाठी मित्रांनो आतापासूनच तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तयारीला लागायचंय, चांगली क्वालिटी तयारी करायची, चांगले स्टडी मटेरियल, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला प्रिपेअर करून घ्यायच्यात एक्झामच्या आधी, जेणेकरून तुमचं अपकमिंग डे मध्ये सिलेक्शन होणार आहे आणि तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ही पीडीएफ आपल्या मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणखीन काही डाऊट असेल तुम्ही मित्रांनो व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या बॅच घ्यायची असेल तर व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू ऑल.